संध्याकाळचा सूर्यास्त व ती एक मोकळी शांतता मनाला अगदी भारावून टाकते. कुठेतरी नैराश्य तर कुठेतरी एकांत, ह्या दोन्ही भावना ह्या एकाच संध्याकाळी असतात. सूर्योदय काहीतरी नवीन शिकवतो तर सूर्यास्तही त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे बजावत असतो. आता हिवाळा संपत आला आहे आणि गरमीची कुठेतरी का होईना सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुपारचं आता बाहेर निघण्याचं धाडस काही होत नाही. संध्याकाळच्या एकांत शांततेत रुद्रांशला देखील खाली खेळण्यासाठी घेऊन आलो होतो. समोर आलेला सूर्यास्त पाहून मोह काही आवरला नाही. मोबाईलमध्ये पटकन तो व्हिडिओ कॅप्चर केला व रुद्रांशला घेऊन गार्डनमध्ये आलो. गार्डनमध्ये ॲक्च्युली खेळायला आलो होतो, पण आमचा खेळ सोडून मातीमध्येच खेळ चालला होता. तिथून उठवून मग त्याला झोक्यावरती बसवलं. थोड्या वेळ झोक्याचा मीही आनंद घेतला व त्याच्यासोबत तो काहीसा वेळ आम्ही आमचा स्पेंड केला. त्याला असं खळखळून हसताना पाहून मलाही खूप छान वाटत होतं. सकाळ सरून दिवस अंधाराकडे चालला होता, त्यामुळे आपोआपच पावलं घराकडे वळली. खाली खेळून आल्यामुळे दोघांनाही खूप भूक लागली होती. आल्यानंतर ताईने पाठवलेले नाचणीचे पौष्टिक असे लाडू नाश्त्यासाठी घेतले. रुद्रांशला स्पेशल असा मखानाचा नाश्ता बनवला. दोघांनीही पोटभर नाश्ता केला व फ्रेश झालो. बाहेर कितीही वेळ घालवला तरी खरा निवांतपणा घरी आल्यावरतीच जाणवतो. नेमकी सिलेंडर संपला होता. मग काय, सिलेंडर चेंज करून घेतला. त्यानंतर जो काही कचरा झाला होता तो संपूर्ण एकत्र काढून लादी वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं. घर स्वच्छ राहिलं की मनही आपोआप प्रसन्न राहतं. संध्याकाळची वेळ होती. दारामध्ये मस्त रांगोळी काढून घेतली, छान उंबरठ्याचे पूजन केलं व त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित केला. तिन्ही संजेची वेळ होती, त्यामुळे शुभम करोती कल्याण झालंच पाहिजे. दिवाबत्ती झाल्यानंतर पेटपूजेच्या तयारीला लागलो. संध्याकाळी जेवणाचा काही स्पेशल असा मेनू नव्हता, त्यामुळे चपाती आणि भाजी या दोघांवरती शॉर्टकट मारला. संध्याकाळी धूप दीप आरती लावल्यामुळे घरामध्ये जो सुगंध पसरतो त्यामध्ये कामं करायला एक नवीन ऊर्जा येते. या सुंदर सुवासामध्ये मनही अगदी प्रसन्न होतं व कामामध्येही छान मन रमतं. आज संध्याकाळच्या जेवणात चपाती असल्यामुळे रुद्रांश मात्र भलताच खुश होता. स्वयंपाकाला लागलं की आईची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही. कारण लहानपणी अभ्यासाला जरी बसलं तरी आईच्या त्या जेवणाच्या वासाने पोटात उकळ्या फुटत होत्या. अभ्यासात काही फारसं मन रमत नसे. आईच्या जेवणाची ती वेगळीच मजा होती. रुद्रांचंही अगदी तसंच आहे. आई जेवण बनवायला लागली की आम्ही धडपड करून बघत असतो की आईने काय बनवलंय आज. आई किचनमध्ये आली की त्याला काही बाहेर एकट्याला करमत नाही. तोही मागे मागे करत असतो. तुमचं बाळ देखील असंच लुडबुड करतं का मधी मधी? स्वयंपाक झाल्यानंतर पोटभर जेवण केलं व त्याला फ्रेश करून झोपण्याच्या तयारीला लागलो. तर असा होता काहीसा आजचा दिवस.